सर्व प्रशिक्षणार्थींचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा तर्फे हार्दिक स्वागत। मी सतीश रवींद्र बोबडे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, मेकॅनिक डिझेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा। आमचे संस्थेचे प्राचार्य श्री विजय नागोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे। आज आपण बघणार आहे डॅशबोर्डवरील सिग्नल्स आणि त्याची माहिती। जसं इग्निशन ऑन केल्यानंतर आपल्याला सीटवर बसल्यानंतर जे डॅशबोर्ड दिसतं त्यामध्ये पहिलं आपल्याला निदर्शनात येतं स्पीडोमीटर। यामध्ये तुम्हाला स्पीडोमीटर दिसत आहे, त्यामध्ये टॅकोमीटर एक दिसत आहे, ज्यामध्ये आपल्याला इंजिनचं रिव्होल्यूशन पर मिनिट म्हणजे इंजिनचे RPM किती आहे हे दिसतं। सोबत तुम्हाला ओडोमीटर असतं, एक ट्रिप मीटर असतं। ओडोमीटर हे इन्क्रीजिंग रेटला राहतं आणि ट्रिप मीटर आपल्याला जर 2 नंतर जर मोजायचं असेल तर तुम्हाला ट्रिप मीटरद्वारे मोजता येतं। इग्निशन ऑन केल्यानंतर डॅशबोर्डवरचे जे लाईट्स आहे हे ऑन होतात। काही लाईट्स ऑन होतात आणि ऑन झाल्यानंतर ते ऑटोमॅटिकली बंद पडतात, असे काही लाईट्स असतात। त्यामधला हा जो एअरबॅगचा लाईट आहे, तुम्हाला जो सिग्नल दिसत आहे हा एअरबॅगचा लाईट आहे, ज्यामध्ये इग्निशन ऑन केल्यानंतर हा लाईट्स ऑन होतो आणि तो ताबडतोब बंद होतो। तर जर तुम्हाला गाडी सुरू असताना हा जर सपोज लाईट जर लागला तर त्यामध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे, एअरबॅगच्या सिस्टीममध्ये कुठेतरी प्रॉब्लेम्स आले असेल हे निदर्शनात येऊ शकतं। अशा वेळेस तुम्हाला ताबडतोब गाडी दाखवावं लागतं। यानंतरचा जो सिग्नल दिसत आहे तुम्हाला ब्रेक लाईटचा सिग्नल, इग्निशन ऑन केल्यानंतर हा पण ऑन होतो आणि गाडी चालू केल्यानंतर हा बंद होतो। जर हँड ब्रेक वगैरे लागला असेल किंवा ब्रेक लाईट याच्यामधलं सिस्टीममधलं ऑइल वगैरे कमी झालं असेल, पार्किंग ब्रेक जर ऑन असेल तर हा लाईट ऑन राहतो। तशा वेळेस ही काळजी घ्यायची आहे, हा लाईट्स ऑन राहता कामा नये। सपोज जर हा ऑन राहिला तर हँड ब्रेक लागला असेल हे समजू शकतो, किंवा ब्रेकच्या सिस्टीममधलं फ्लूइड कमी झालं असेल असं आपल्याला निदानात येऊ शकतं। त्यामुळं तुम्हाला काळजी घ्यायची आहे, हा लाईट्स चालू नसायला पाहिजे। हा लाईट्स जर लागून राहिला, जर हँडब्रेक ऑपरेटिंग राहिले तर तुमचं व्हील सिलेंडरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, व्हील सिलेंडर मेल्ट होऊ शकतात ओव्हर हिटिंगमुळं, कारण की कॉन्स्टंटली ब्रेक तुमचे हे एंगेज राहील। त्यावेळेस तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे, हा लाईट्स ऑन राहिला नाही पाहिजे। इग्निशन क्रँकिंग केल्यानंतर जनरली हा लाईट ऑफ होऊन जातो, हे तुम्हाला काळजी घ्यायची आहे। यानंतरचा जो सिग्नल्स आहे तुम्हाला बघायचा आहे, हा एअरबॅगचा सिग्नल आहे, ABS म्हणून लिहिलेलं असतं, अँटी ब्रेक लॉकिंग सिस्टम हा सिग्नल दिलेला आहे। तर हा जसा तुम्ही इग्निशन ऑन कराल तर हा इग्निशन ऑन केल्यानंतर हा लाईट ऑन होईल आणि काही सेकंदामध्ये हा ऑफ होईल। या सिस्टीममध्ये तुम्हाला जर कॉन्स्टंटली हा ग्लो राहिला तर अँटी ब्रेक लॉकिंग सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम्स आलेला आहे असं आपल्याला समजण्यास हरकत नाही, आणि अशा वेळेस आपल्याला ताबडतोब तो सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी नेऊन दाखवायची आहे, ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे। यानंतरचा जो लाईट आहे ऑइल चेंज, इंजिन ऑइलमधलं जर लेवल जर कमी झालं असेल, इग्निशन ऑन केल्यानंतर ऑन होईल आणि ऑफ होईल। जर हा कॉन्स्टंटली जर चालू राहिला तर इंजिन ऑइल जे आहे लेवल वगैरे कमी झालेली आहे, किंवा इंजिन ऑइलमध्ये इंजिन लेवल कमी झाल्यामुळे इंजिन ऑइल टाकायचं आहे हे तुम्हाला निदर्शनात येईल, त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे। यानंतरचा जो लाईट दिसत आहे आपल्याला, तर अशा वेळेस तुम्ही हे इंजिन ऑइल एक महत्त्वाचा आयटम्स आहे, कारण की डिझेल सिस्टीममध्ये ऑइल प्रेशरवर सगळ्या गोष्टी वर्किंग करत असतात, ती काळजी घ्यायची आहे। हा आहे चेक लाईट जो आहे, MPFI लाईट म्हणतो याला आपण, माल फंक्शन इंडिकेटर लॅम्प म्हणतो। हा खूप महत्त्वाचा आहे, जेवढी काही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम जी असतं तुमच्यामध्ये ती या लाईट सिग्नलवर डिपेंड करतं। जसं क्रँक केल्यानंतर हा लाईट ऑफ होईल, इग्निशन ऑन केल्यानंतर हा ऑन राहील आणि क्रँक केल्यानंतर हा ऑफ होईल। जर हा कॉन्स्टंटली जर चालू राहिला तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे की कोणत्या तरी सेन्सर्समध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आला आहे हे तुमच्या निदर्शनात येईल, त्यामुळं या लाईटवर जरा जास्त कॉन्सन्ट्रेट तुम्हाला राहायचं आहे। याला सर्व्हिस इंजिन सून पण म्हणतात। हा नंतरचा एक लाईट दिला आहे व्हेकल सर्व्हिस सून। काही गाड्यांमध्ये स्विफ्ट वगैरे मध्ये यामध्ये चाबी आणि याच्याशी रिलेट चाबी आणि पाण्याचा सिग्नल दिलेला आहे। या लाईट्समध्ये जर तुम्हाला हा कॉन्स्टंटली जर ग्लो राहिला, हा गाडीला चालू केल्यानंतर जसं इग्निशन ऑन करता तर हा ऑन होतो आणि नंतर ऑफ होऊन जातो। त्याच्यामध्ये सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम्स आला तर तुम्हाला रिलेटेड टू इंजिन व्हेकल सूनचं तुम्हाला सिस्टीममध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, ते तुम्हाला गाडी दाखवावं लागतं। हे जे लाईट्स दिलेले आहे डोअरचे लाईट्स दिलेले आहे,
यामध्ये तुमचे जर कोणता जर डोर जर उघडा राहिला तर तुम्हाला हे सिग्नल्स दाखवतील. काही वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल्स राहतात. अशा प्रकारचे सिग्नल हे गाडीमध्ये जनरली असतात. समोरचा दरवाजा उघडा आहे की मागचा आहे हे यामधून आपल्याला लक्षात येतं. हा दिलेला आहे ग्लो प्लग लाईट. यामध्ये लाईट हा कॉन्स्टंटली ग्लो नाही राहत. हा इग्निशन ऑन केल्यानंतर ग्लो होतो आणि क्रँकिंग केल्यानंतर बंद होतो. तर हा लाईट सर काही सेकंदापर्यंत ऑन राहील आणि जसं तुमचं इंजिनचं टेम्परेचर मेंटेन झालं का हा ऑटोमॅटिकली ऑफ होईल. तर याला म्हणतात ग्लो प्लगचा लाईट, हीटर प्लग लाईट म्हणतात. हा जो सिग्नल दिसत आहे तुम्हाला हा हाय बीम इंडिकेटर लाईट. तुमचं जेव्हा हा इग्निशन ऑन केल्यानंतर हा ऑनच राहील, यामध्ये बंद होणार नाही. जसं तुम्ही हाय बीमला चालू करता, तर हाय बीमला चालू केल्यानंतर हा लाईट सिग्नल दाखवेल तुम्हाला की आपलं हेडलाईट सिस्टीम हा हाय बीमवर आहे. हे तुम्हाला यामधून लक्षात येईल. तर तुम्हाला ही पाहायचं आहे. यानंतर हा इंजिन कूलंट टेम्परेचरचा एक लाईट दिलेला आहे. काही गाड्यांमध्ये मीटर असतं टेम्परेचर सेन्स करण्यासाठी. काही गाड्यांना अशा प्रकारचे लेटेस्ट गाड्यांना सिग्नल येऊन राहिले. असे वेगवेगळे प्रकारचे सिग्नल्स राहतात. मॅन्युफॅक्चरिंगनुसार ते सिग्नल असतात. तर यामध्ये कूलंट लेवल जर कमी झाली असेल किंवा कूलिंग सिस्टीममध्ये जर काही प्रॉब्लेम आला असेल तर हा लाईट्स हा कॉन्स्टंटली ग्लो राहील. यामध्ये याची सिस्टीम अशी आहे की जसे तुम्ही इग्निशन ऑन करता हा लाईट ऑन होईल, क्रँकिंग केल्यानंतर हा लाईट ऑफ होऊन जाईल. तर हा लाईट जर कॉन्स्टंटली ग्लो राहिला तर तुम्हाला कूलिंग सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम आलेला आहे हे तुम्हाला लक्षात येईल. काही गाड्यांमध्ये हा टेम्परेचरचा पण लाईट असतो किंवा दोन्ही मिळून हा एकच लाईट असतो. तर ही काळजी घ्यायची आहे. म्हणजे इंजिनचं टेम्परेचर जे आहे या सिग्नल्स थ्रू तुम्हाला लक्षात येईल की इंजिनचं टेम्परेचर जे पाहिजे, स्टँडर्ड टेम्परेचर असायला पाहिजे, ज्यावेळेस रेडिएटरचे फॅन वगैरे ऑन व्हायला पाहिजे, यानुसार हा सिग्नल यामध्ये दिलेला आहे. तर तुम्हाला हा टेम्परेचर सेन्सर लाईट जो आहे इंजिनचं टेम्परेचर सेन्स करतो आणि हे तुम्हाला दाखवतं. तर ही काळजी घ्यायची. हे लाईट्स ऑफ व्हायला पाहिजे. हे गाडी चालू असताना कोणताही लाईट हा सिग्नल्स हे ऑन नसायला पाहिजे, ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे. टेम्परेचर लाईट्स अँड कूलंट लाईट्स कॅन कम ऑन ॲट द सेम टाईम. दोन्ही लाईट्स एकसारखे असतात. नंतरचा सिग्नल्स दिलेला आहे फ्युएलचा. यामध्ये तुमच्या गाडीच्या टाकीमध्ये जर फ्युएल कमी झालं असेल किंवा गॅस कमी असेल तर हा फ्युएल लाईट्सचा सिग्नल आहे. काही गाड्यांना डॅशबोर्डवर फ्युएलचं लेवल दाखवण्यासाठी मीटरसुद्धा असतं. काही गाड्यांना अशा प्रकारचं सिग्नल दिलेलं आहे. लेटेस्ट गाड्यांना हे सिग्नल झालेलं आहे. म्हणजे फ्युएल टँक म्हटलं फ्युएल जर कमी लेवल झाली असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा सिग्नल्स येईल किंवा मग मीटरमध्ये तुम्हाला तुमचे लेवल लक्षात येईल. त्यानुसार तुम्हाला फ्युएल भरायचं आहे आणि कमीत कमी तुम्हाला फ्युएल्स गाडीमध्ये असणं गरजेचं आहे. नंतरचा लाईट दाखवून राहिला हा ऑइल प्रेशर लाईट किंवा इंजिन ऑइल लेवल लाईट म्हणतो आपण त्याला. यामध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे की हा लाईट कॉन्स्टंटली ग्लो नको व्हायला. हा इग्निशन ऑन केल्यानंतर बंद असायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला गाडी चालू करायची त्याच्या अगोदर तुम्हाला इंजिनची ऑइल लेवल ही बरोबर आहे का नाही ही बघायची आहे. आणि हा जर कॉन्स्टंटली ग्लो राहिला तर तुमच्या सिस्टीममधलं ऑइल कमी झालेलं आहे असं तुमच्या निदर्शनात येईल. हा एक नवीन ॲडव्हान्स गाड्यांना अशा प्रकारचा दिलेला आहे. थ्रोटलचं पोझिशन्स वर्किंग प्रॉपर होऊन राहिली का नाही आहे त्यानुसार हा एक लाईट दिलेला आहे. यामध्ये रेंजचा पाण्याचा पण दिलेला आहे. म्हणजे तुमचं थ्रोटल सिस्टीम ॲक्सेलरेशन सिस्टीममध्ये जर काही प्रॉब्लेम्स आला तर तुम्हाला हा लाईटवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. हा लाईट पण यामध्ये इग्निशन ऑन केल्यानंतर हा ऑन होईल आणि ऑफ होईल. तर ही काळजी घ्यायची तुम्हाला. ही लाईट्स कॉन्स्टंटली ग्लो होता कामा नये. हे नवीन ॲडव्हान्स गाड्यांना अशा प्रकारचं एक सिग्नल दिलेलं आहे टायरचं प्रेशर. म्हणजे सपोज तुमच्या गाडीमधलं जर टायर प्रेशर जर सपोज कमी झालं असेल तर अशा प्रकारचा हा लाईट तुम्हाला